श्रीनिवासने आपला मोबाईल घेतला, ऑफिसची बॅग घेतली आणि तो दरवाजापाशी गेला. पण मग परत लगेच मागे फिरून त्याने उमा कोठे आहे याचा अंदाज घेतला. हो, बाल्कनीतच होती उमा. तिथल्या आराम खुर्चीत डोळे मिटून उदासपणे बसलेली. त्याला तिच्याविषयी उमाळाच आला एकदम. क्षणभर वाटले आज रजा घ्यावी, पण मीटिंग महत्वाची होती, जायलाच लागणार होते. तिच्या डोक्यावर थोपटत तो म्हणाला, दार लावून घे, माई भजनाला गेलीये, ती आल्यावर जेवून घे, असे उदास नको बसूस. हां. उमा डोळे उघडून त्याच्याकडे पाहत उत्तरली, पुस्तके वाच, गाणी ऐक, टीव्ही पहा. बरं, येतो मी. आता मात्र तो तिचा निरोप घेऊन झटकन घराबाहेर पडला, मन घट्ट करूनच. उमा हलके हलके उठून उभी राहिली आणि हळुवारपणे चालत येत तिने दरवाजा बंद करून घेतला. आता आपण एकटेच, या घरात पूर्णपणे एकटेच. मनमुराद रडावेसे वाटत होते, पण रडू फुटत नव्हते. एक गूढ पोकळी अंतरंगात भरून राहिली होती, इतकी की आकाशाच्या पल्ल्याड असलेली ती महाप्रचंड अनंत पोकळी तिच्यासारखीच, इतके भकास रीते, पण तेच गोंजारत आता जगावे लागणार. आणि एवढी वर्ष त्याने आपले आयुष्य व्यापून टाकले होते. क्षणावरही आपला हक्क नव्हता. कैवल्य आणि कैवल्य, तोच आपले आयुष्य बनून राहिला होता. इतके की चिडण्यासाठीही वेळ मिळायचा नाही. कधीतरी स्फोट व्हायचा, कैवल्यावर त्याचा भडीमार व्हायचा, पण त्याच्या रित्या डोळ्यात पाहिले की उद्ध्वस्त व्हायची. तिचे अवसान गळून पडायचे आणि त्याला जवळ घेऊन ती हमसून हमसून रडायची. कैवल्य झाला तेव्हा किती बहरून गेलो होतो आपण. स्वतः, आपले घर त्याच्या भोवती सामावून घेतले होते आपण. आणि मग हळूहळू लक्षात आले, एवढेच राहणार आपले जग, संकुचित, यातून सुटका नाही. कैवल्याला डाऊन सिंड्रोम होता. त्याचे निदान झाले तेव्हाही उमा मोडून पडली होती. खचलेला श्रीनिवास त्याला सांभाळून उमालाही धीर देत होता. आणि दूर एक टोकावर उभ्या असलेल्या माई त्यांची धडपड पाहून सैरभैर होत होत्या. माईंनी देवधर्म जपजाप्य करण्यात स्वतःला गुंतवून घेतले. कदाचित त्याच्या कृपेने कैवल्य सावरला तर काही चमत्कार घडेल या अपेक्षेने त्या गुंतत गेल्या. मग हळूहळू हे लक्षात आलं की ह्या आभासी जगात काही तथ्य नाही. जे आहे ते फक्त माया. तेच एक सत्य आहे. कैवल्याच्या प्रारब्धात जे काही आहे ते त्याला भोगावेच लागणार. आणि आपल्या नशिबात त्याचे करणे लिहिले आहे. हे उमगल्यावर त्या तटस्थ झाल्या, इतक्या की श्रीनिवासला त्याचे आश्चर्यच वाटू लागले. श्रीनिवासने कितीतरी दवाखाने पालथे घातले, पण शेवटी नशिबाने त्यालाही शरणागती पत्करायला लावलीच. उमा मात्र या कशातच नव्हती. तिला फुरसतच नव्हती. कैवल्याचे स्पंजिंग, कधी आंघोळ, कधी खाऊ पिऊ, ह्यातच दिवस संपून जायचा. रात्र झाली की जड झालेले डोळे आपोआपच मिटत, तर कधी भविष्याच्या काळजीने
झोप उडून जाई. कैवल्य नसतात तर आपण छान भटकलो असतो, मैत्रिणी केल्या असत्या, पिक्चर पाहिला असता, नवनवीन गोष्टी येणाऱ्या शिकून त्या प्रवाहात राहिलो असतो. त्याच्याऐवजी दुसरा एखादा मुलगा असता तर त्याच्या कोड कौतुकात मग्न असतो. कैवल्यावर असा पाण्यासारखा पैसा खर्च झाला नसता. वैफल्याने ती ग्रासून गेली. कैवल्याला स्पेशल स्कूलमध्ये दाखल केले आणि मग त्याच्याशिवाय ती अस्वस्थ झाली. कैवल्याला नीट खायला मिळाले असेल ना, कुणी त्याला ओरडले नसेल ना, मारले नसेल ना, नानाविध शंका भंडावून सोडायच्या तिला. मग उमा शाळा सुटायच्या वेळेआधीच त्याला घ्यायला हजर व्हायची. त्याला पाहताच तिचे मन आनंदाने भरून जाई. कसा का असेना, तो आपल्या काळजाचा तुकडा आहे या जाणीवेने तिला भारल्यागत होई. उलट देवाने त्याला आपल्या हाती सोपवले आहे. हे आपले भाग्यच. देवच निश्चिंत झाला असावा. ती त्याच्यासमोर निरनिराळे खेळ मांडून ठेवत असे, गाणी गोष्टी ऐकवत असे आणि या साऱ्या स्थित्यंतराला समांतर होत्या माई. उमा, आपण दुसरं मूल दुसऱ्याचा विचार करूया, असे एका चुकार क्षणी श्रीनिवासने विचारल्यावर उमा झटकन नाही म्हणाली. दुसरे मूल तसेच झाले तर? पण आपण तसे का निश्चित मानायचे? चांगलेही होऊ शकते. श्रीनिवास तिला समजावत म्हणाला. चांगले झाले तर? आणि मोठे झाल्यावर त्याने कैवल्याकडे दुर्लक्ष केले, त्याला सोडून दिले तर? उमाने अनेक फाटे फोडले आणि तो पर्यायच नाकारला. का कोण जाणे, तिची इच्छाच नव्हती की आता वस्तुस्थिती बदलणारच नाही अशी तिची धारणा झाली होती. आपण तेव्हा दुसरे मूल होऊ दिले असते तर? ते चांगले असते तर आता आपल्या आयुष्याला असे भले मोठे शून्य आले नसते. बेल वाजल्याचा आवाज आला. उमा हातातला कैवल्याचा फोटो शोकेशमध्ये ठेवून दार उघडायला गेली. श्री ऑफिसला गेला ना? माई आत येत म्हणाल्या. उशीरच झाला मला यायला. असू दे, उमा म्हणाली. अगं, येता येता मंजिरी भेटली रस्त्यात, त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या. रानड्यांची सून ग. हं. माईंना तिचा तेवढासा प्रतिसादही पुरेसा होता. अगं, ती म्हणत होती त्यांचे महिला मंडळ आहे, तुझ्यासाठी विचारत होती. अनायसे आता एवढ्यातच आहे म्हणे यांचा कार्यक्रम, दर आठवड्याला असतो, ती तुला घ्यायला येईन म्हणाली. उमा स्तब्धच झाली. कोण, कुठली मंजिरी? ती आपल्याला घ्यायला येणार? इथे आपल्या ओळखीचे, जीवाभावाचे आणि इतकंच काय, रक्ताचे नातीही परकी होत होती. आणि ही अनोळखी मंजिरी आपल्याला चिकटायला येऊ पाहते. मग हळूहळू बाकीचेही. तिच्या अंगावर शहारा आला. कैवल्य होता तेव्हा आपल्याला भेटण्यासाठी कुणाजवळ फुरसत नव्हती. त्याच्याशी दोन शब्द बोलण्यासाठीही कुणाला सुचत नव्हते. इतर वेळेस गावगप्पा करायला वेळ असतो, पण साधी माणुसकीही या सुसंस्कृत लोकांमध्ये नसते. आणि पैशाची फुटपट्टी लावली की मगच यांना माणुसकीचा पाजर फुटतो. शिसारीच आली तिला एकदम. चल, जेवली नसशीलच,
माई ताटे घेत म्हणाल्या, किती खराब झाली आहेस, असे नको ग करूस. उमाला त्यांनी बळेबळेच 4 घास खायला लावले. मंजिरी आली आणि उमाशी खूप सलगी असल्यासारखी वागू लागली. तेव्हा उमा गांगरलीच. चल येतेस ना, लाडीक स्वरात तिने विचारले. नुकतेच लावलेले नेल पॉलिश मिरवीत तिची गोरी पान लांब सडक बोटे उमाच्या बोटांमध्ये गुंतली. आज सप्रेबाईंकडे जायचंय. उमाने असहाय्यपणे माईकडे बघितले. माईंनी समजावणीचा इशारा केला. त्यांचा इशारा समजून उमा निमूटपणे मंजिरी बरोबर जाण्यासाठी तयार झाली. माईंना आशा होती कदाचित वातावरण बदलल्यावर ती कैवल्याच्या धक्क्यातून सावरेल. पण उमाला काही त्या कार्यक्रमात मन रमवता आले नाही. उगाचच आपला वेळ जात नाही म्हणून एकत्र जमायचे. साड्या, दागिने, पर्सेस, नव्या फॅशन्सवर चर्चा. उमाला वाटले किती निरर्थक गोष्टीवर चर्चा करून ह्या वेळ वाया घालवतात. जगात कितीतरी गंभीर प्रश्न आहेत. कितीतरी लोक भरपूर आजारी आहेत. पैसा नाही म्हणून उपचार नाहीये. कुपोषित, अनाथ मुले आहेत. उपाशी पोटी राबणारी, रस्त्यावर झोपणारी माणसे आहेत. अंगावर घालायला त्यांना पुरेसे कपडे पण नाहीयेत. आडोसा नाहीये. आणि माई म्हणतातच ना, कधीतरी हे जग सोडून जायचे. मग एखादा प्रवास चांगला व्हावा म्हणून आपण जेवढी काळजी घ्यायची तेवढीच आयुष्य चांगले व्हावे म्हणून घ्यायची. तसे सुखवस्तू आयुष्य आहेच आपले. मग अजून धडपड कशा करता? तशी आपण करीत नाहीच म्हणा. पण आपले आयुष्य आपण असेच घालवायचे, निष्क्रिय, निरर्थक? माईसारखे तर देवधर्म करण्यातही मन रमणार नाही आपले. उमा तशीच अवघडून त्या महिला मंडळात होती. सप्रेबाईंचं घर म्हणजे 5 खोल्यांचा सुसज्ज फ्लॅट. घरात अद्ययावत वस्तू, 2 बेडरूममध्ये AC आणि नुकत्याच घेतलेल्या हिऱ्याच्या नेकलेसचे कौतुक. उद्या या शरीराची माती झाल्यावरही आपण थोडीच या भौतिक वस्तूंमध्ये असू. त्याचा काय उपयोग? मंजिरीने आणि इतर जणींनी तिला काही बाई प्रश्न विचारले. ती जमेल तेवढी उत्तरे देत होतीच. तुम्हाला मूल? एक होता. होता? समोरचीचा दचकलेला चेहरा. हां. उगीच लपवण्याबद्दल काय अर्थ म्हणून तिने कैवल्याबद्दल सारे काही सांगितले, काहीही आड पडदा न ठेवता. आई ग, ती म्हणाली, तू कसे करत होतीस? नर्स नव्हती? नाही. वाईट झालं, ती स्त्री पुढे म्हणाली. पण एक सांगू, जे झालं ते झालं. वाईटात वाईट तर नाही ना. गेला ते बरंच झालं. तुमची सुटका झाली. आता मन मुराद जगा. तुमच्या पायातल्या बेड्या गळून पडल्यात. उमाला कसेसेच वाटले. ती म्हणते ते खरे असेल कदाचित. पण माझी सुटका म्हणण्यापेक्षा कैवल्याची सुटका झाली म्हणता येईल. या साऱ्या वेदनांमधून, असहाय्यतेमधून. पण त्याचे ते निर्व्याज डोळे खोटे कसे बोलतील? त्याचा माझ्यावर जीव होता. मी असले की तो निश्चिंत असायचा. किती खरे होते ते प्रेम. अडकले तर मी. माझी सुटका नाहीये. आता हे आयुष्य. या किती पार्ट्या किती वेगळ्या वाटतात. नाही मन रमत त्यात.
रात्री ती श्रीनिवासजवळ बोलली. जे खुपलं तेही आणि नाही तेही. मनाचा अस्वस्थपणा कमी होत नव्हता. श्रीनिवासच तिला समजू शकत होता ना, कारण त्याचेच फक्त तिच्या एवढे कैवल्यवर प्रेम होतं ना. त्याचाही काळजाचा तुकडा होता तो. आता तिची कूस परत रिकामी झाली होती. तिचे आई पण संपले होते. सारे सारे काही ती त्याच्याजवळ मोकळे करीत होती. आपले मन, आपल्या भावना. कैवल्य गेल्यानंतर पहिल्यांदाच. तू उद्या अश्वस्थमध्ये जातेस? अश्वस्थ, कैवल्यासारख्या मुलांचे दुसरे घर. तिथे कैवल्यासारखी मुले होतीच, पण अनाथ पोरकी सुद्धा. का? कैवल्याच्या साऱ्या वस्तू तिथे देऊन ये, खेळणी, कपडे. श्रीनिवास तिला म्हणाला. त्याचा आवाजही काहीसा जडशील झालेला. नको, त्याची आठवण राहू दे. एखाद दोन राहू दे, बाकीच्या दे, श्रीनिवास ठामपणे म्हणाला. उमाने जरा मनाविरुद्धच नकार दिला. रिक्षाच कर ग, उगाच त्रास करून घेऊ नकोस, माई म्हणाल्या. की मी येऊ सोबत? तुम्ही कशाला येता उन्हाचं? रिक्षानेच जाईन मी, उमा समंजसपणे म्हणाली. किल्ली घेतली आहे मी, तुम्ही तुमच्या वेळेत भजनाला जा. हो. माईनी सुनेकडे डोळे भरून पाहिले. उमा त्यांची ती कौतुक भरली नजर नम्रतेने चुकवत हसली. त्या हसण्यात किती छटा होत्या, कृतज्ञतेच्या, मायेच्या. किती चांगली आहे आपली सासू. काय दिले त्यांना आपण? ना नातवंडांचे सुख, ना ढीगभर पैसा कमवून दिला, तरी मुलीप्रमाणे जपतात आपल्याला, अगदी पोटच्या मुलीप्रमाणे. रिक्षात बसल्या बसल्या उमाने डोळे टिपले. अश्वस्थच्या मधल्या हॉलमध्ये ती आली तेव्हा कितीतरी डोळे रोखले गेले तिच्यावर. तिच्या हातातल्या वस्तूंकडे ती किती उत्सुकतेने बघत होती सगळीजण, आणि तिलाही न्याहाळत होती. ज्या मुलांना समजलं होतं ती त्या वस्तूंकडे धावली, तिच्या हातून हिसकावून घेऊ लागली, आणि ती वस्तू मिळाल्यावर तिच्याकडे तृप्ततेने बघत होती. नजरेनेच तिला धन्यवाद देत होती. आणि ज्यांना समजत नव्हतं ते तिच्याचकडे बघत होते, तिला ओळखण्याचा प्रयत्न करत होते. किती ओढ दिसत होती त्यांच्या नजरेत. जे आपल्याला ओळखत नाही तरीही किती प्रेम करू पाहतायत आपल्यावर, पण बिचकतायत थोडेसे. उमाला उचंबळून आलं. ती अजून थोडा वेळ तिथे थांबली, त्यांच्यामध्ये खेळली. मग उगाचच कोण जाणे तिला अपराधी वाटले. आपण यांच्यासाठी जुन्या वस्तू आणल्या, वापरलेल्या, तरी किती आनंद झालाय सर्वांना. या मुलांना उद्या आपण नव्या वस्तू घेऊन येऊ, तिने मनाशी ठरवले, आणि आपल्याच निर्णयावर खुश झाली. ठरल्याप्रमाणे तिने नवीन खेळणी घेतली, आणि ती भली मोठी पिशवी धरून ती अश्वस्थच्या दिशेने निघाली. पण आता तिला त्याचे ओझे वाटत नव्हते. ऊनही शांत क्लांत झाले होते. आल्हाददायक वारे पीत ती चालत होती. नव्या वस्तू पाहून मुलांचे डोळे लकाकले. त्यांना ही मावशी आवडली. त्यांच्या डोळ्यांना उमाच्या डोळ्यांची भाषा समजली. त्यांचा तो अनोखा अबोल संवाद सुरू झाला, आणि तारा जुळल्या. उमाच्या लक्षात आले, आपलं कैवल्य इथेच आहे, यांच्यामध्येच आहे. तिच्या अंतरंगात लहरी उमटल्या.
आणि मन शांत शांत वाटू लागले. आपली बेचैनी तगमग नाहीशी झाली आहे. कैवल्याचं अस्तित्व इथे जाणवत आहे. उमा घरी जायला निघाली तेव्हा एका लहानगीने तिचा पदर ओढला. तिने पदर सोडवायला तिचा हात धरला तर तिने उमाचा हात घट्ट पकडला आणि तिच्या तोंडून काही शब्द बाहेर पडले. लौकिक कार्याने त्या शब्दांना काही अर्थ नव्हता, पण त्याचा भावार्थ खूप मोठा होता. उमाने तिला जवळ घेतले आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवताच ती लाजून पळून गेली. श्री, मी रोज अस्वस्थमध्ये जायचं ठरवलंय, उमाने एक घास घेत म्हटलं. आज कधी नव्हे ते ती व्यवस्थितपणे जेवत होती. म्हणजे? श्रीनिवासने विचारले. मला तिथे रोज जायचंय, त्यांच्यासाठी काम करायचंय. मला तिथे खूप बरं वाटतं. मला पाहिजे ते सापडलंय. नक्कीच जा, तुला आवडलं ना? मग झालं तर. श्रीनिवासला खूपच निश्चिंत वाटलं. माई, जाऊ ना? उमाने माईंना विचारले. माईंनी तिच्याकडे पाहून मान डोलावली होकारार्थी. आज त्यांच्या नजरेत नुसतं कौतुकच नव्हतं, तर सुनेबद्दल अभिमानही दाटून आला होता. आपण अध्यात्म करतोय, परमार्थात रमण्याचा प्रयत्न करतोय, पण खरा परमार्थ आपल्या सुनेने साधलाय या जाणीवेने त्या कृतार्थ झाल्या होत्या. श्रोते हो, तर कशी होती ही आजची कथा? ही कथा वाचल्यावर मला इतकी आवडली ना की खरंच मी त्याच्यात हरवून गेले होते. आता तुम्ही सांगा, या पॉझिटिव्ह कथेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करा. तुम्ही कथा तर ऐकताय, पण आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब करत नाही आहे. प्लीज कथाप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा. आपल्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आठवणीने कथेत हरवून न जाता आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. घेऊन येईन अशीच छानशी पॉझिटिव्ह पुढची गोष्ट. तोपर्यंत नमस्कार.